हॅलो, नमस्ते, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. सो आज खूप 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 हॅप्पी आहे, कारण माझ्या ताई नंदूबाई त्यांना मुलगा झाला आहे आणि आम्ही सर्व खूप खुश आहोत. आणि आज आषाढी एकादशी आहे, सॉरी आषाढी देवयानी एकादशी आहे. देवयानी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या घरी विठ्ठल आले आहे, ते पण ताईंना आणि भावना कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता घरची पूजा देणं आवरली आहे, घरचे कामं आवरले. आता आम्ही चाललो मार्केटमध्ये. थोडंसं स्वीट वगैरे तर बनतेच, आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात पण चाललो आम्ही आता. सो स्टील देन चला भेटते तुम्हाला. आम्ही आधी फुल मार्केटमध्ये गेलो, तिथून थोडेसे फुलं आणि हार घेतले मंदिरासाठी, कुलदैवताच्या आणि विठ्ठलाच्या. रुद्रानी पण छान फूल घेऊन मस्त खेळत होती गुलाबाचं. मग आम्ही स्वीटच्या दुकानामध्ये गेलो, तिथून थोडंसे फराळ घेतलं. पनीरची जलेबी, आलूची जलेबी, अशी वेगळी वेगळी जलेबी होती यावेळेस, सो ते पण घेतली. मग आम्ही मंदिरामध्ये गेलो विठ्ठल रुक्माईच्या. तिथे मस्त पालखीची तयारी झाली होती, रॅली निघणार होती पालखीची. मस्त यावेळेस छान असं केलं होतं. मुलं पण छान एक्सायटेड होती रॅलीसाठी. मग आम्ही मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं विठ्ठलाचं. खूप छान दर्शन झालं. कावरापेठमध्ये स्थित आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. खूप पुरातन मंदिर आहे, खूप मन प्रसन्न वाटते मंदिरामध्ये. सर्व लोक इथे रेडी झाली होती पालखीमध्ये सामील व्हायसाठी. सो फायनली निघाले हॉस्पिटलला जायला. खूप 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 असं कधी कधी बाळाला हातात घेतो असं होत आहे. सो मी डुकू, माझे हस्बंड आणि मी निघालो. आम्ही नागपूरला चाललो हॉस्पिटलला. काय बोलावं, काय व्यक्त करावं, खूपच भारी खुशी होत आहे, खूप खुशी होत आहे. सो चला. ऑरेंज सिटी नागपूर मस्त पेंटिंग केली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ओपनिंग आहे फ्लायओव्हरची. छान पेंटिंग केली आहे फ्लायओव्हरच्या पिल्लरवर. सो आम्ही पोहोचलो आता, आणि आम्हाला थोडेसे फळं घ्यायची आहे न्यूली मम्मीसाठी. सो तेच फळं बघत आहे आता आम्ही. मम्मीसाठी थोडेसे फळं घेतले, आणि मी माझ्यासाठी थोडेसे ग्रेप्स घेतले. अंगूर माझे फेवरेट आहे हे वाले अंगूर. साधे अंगूर नाही आवडत, हे अंगूर आवडते. आणि आज उपवास पण आहे, सो अंगूर खाते आम्ही आता. दोघांचा पण उपवास आहे. आणि लवकरच पोचू आम्ही आता हॉस्पिटलमध्ये.
एक चक्कर मारतो. सो आम्ही निघालो हॉस्पिटलमधून घरी जायसाठी. बेबीला बघितलं, खूप क्यूट आहे बेबी. मस्त झोपून होता, मस्त झोप काढत आहे तो, 9 महिन्याची पूर्ण. आता चाललो आम्ही घरी. थोडंसं चहा वगैरे घेऊन मग आम्ही घरी जायसाठी निघणार आहोत. घरी आले, फ्रेश वगैरे झाले, झाडझूड वगैरे देण करायची होते ते करून घेतलं. आता देवावात वगैरे पूजा करून घेते देवाची. आणि मग आज उपवास आहे, तर मी उपवासासाठी अप्पे आणि इडली करणार आहे आणि शेंगदाण्याची आमटी करणार आहे. आणि बाबांना पण डब्बा द्यायचा आहे, सो बाबासाठी पोळी आणि दाल फ्राय करणार आहे. सो रेसिपी शेअर करते मी तुमच्यासोबत, इडली आणि अप्प्यांची, उपवासाचे खास. सो चला भेटूया. छान इथे बॅटर रेडी करून घेतलं, भगर आणि साबुदाण्याचं. साबुदाणा आणि भगर थोडंसं भाजून घेतलं आणि मग त्याला ग्राइंडरमध्ये पहिले आधी असंच पिसून घेतलं, नंतर दही आणि थोडीशी मिरची टाकून पिसलं. आणि इथे टोमॅटो मिरची कट करून ठेवली. बॅटरमध्ये सोडा आणि मीठ टाकलं आणि ते इडली पात्राला तेल लावून बॅटर पात्रामध्ये ठेवून मस्त वाफ काढवून घेतली. जसं आपण नॉर्मल इडलीला जितका वेळ 15 ते 20 मिनिट गॅसवर ठेवतो, तितकाच वेळ ह्या पण इडलीला ठेवायचा आहे. आणि खायला खूप टेस्टी अशी झाली होती इडली आमटीसोबत. छान अशी स्पंजी इडली झाली होती. इडलीचं पात्र लावून घेतलं आणि साईडलाच अप्पे पण करायला घेतले मी त्याच बॅटरमध्ये कट केलेली बारीक बारीक टमाटर आणि मिरची टाकली. आणि मग अप्प्याच्या पॅनला तेल लावून घेतलं आणि ते अप्पे जसे आपण नॉर्मल अप्पे पॅनमध्ये टाकतो तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला पॅनमध्ये हे पण अप्पे टाकायचे आहे. तेल चांगलं लावलं तर पटपट निघतात अप्पे, नाही तर चिपकून जातात. सो तेल भरपूर लावा, कमी तेल लावलं तर चिपकून पडणार, निघणार नाही आणि पॅन पण खराब होणार. सो मी इथे चांगलं तेल वगैरे मस्त लावून घेतलं पॅनमध्ये आणि अप्पेचं बॅटर पॅनमध्ये टाकलं. अप्पे पण खूप छान झाले होते. मिरची आणि टमाटरचा वेगळाच टेस्ट येत होता. सो तुम्ही पण करून बघा. एकच एक साबुदाणा खिचडी, भगर वगैरे खाऊन त्रास येते. सो अशा प्रकारे काही वेगळं केलं तर छान वाटते, थोडंसं काही नवीन. शेंगदाण्याची आमटी केली होती इडली आणि अप्प्यासोबत, ते पण खूप छान झाली होती आमटी. आणि मी रेडी करून घेतली आहे. मस्त इडली पण छान झाली आणि अप्पे पण छान झाले आणि आमटी पण. सो ही आहे उपवासाची थाळी. एकच एक भगर साबुदाणा खाऊन आपण त्रासलो जातो. सो या असे वेगवेगळे पदार्थ एकादशीच्या उपवासाला खूप छान राहतात आणि मन पण असं भरून येते की काहीतरी छान खाल्लं आणि उपवास पण होतो आपला. सो असे छान छान पदार्थ करून घेतले मी. आणि आपण त्याचे डोसे पण बनवू शकतो बॅटरचे. ते पण मी एक दिवस आलूची भाजी, आमटी आणि डोसे पण बनवणार नेक्स्ट कोणती एकादशी वगैरे येईल तर. सो आता आम्ही मस्त फराळ करून घेते इडलीचा आणि अप्प्यांचा. आणि प्लीज व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.
कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या ओळखीच्या लोकांकडे पण शेअर करा. सो चला भेटते एक नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.